आपल्या विरोधकांना आज रामाची आठवण आली ह्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट नाहीये. याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट नाहीये. शेवटी श्री रामचरणी यावंच लागलं. मुद्द्यावरतीच येते. पहिल्यांदा जय श्री राम घेऊन नाव घेऊनच सुरू करतो. महापौर महोदया या ठिकाणी महापौर महोदया ही आजची जी सभा आहे अत्यंत अत्यंत गंभीर विषयावरती आहे. झाडाची दुर्घटना असू दे किंवा चेंबर असू दे, मॅनहोल मध्ये ज्या अपघात झालेल्या घटना आहेत, तर अशा घटनांचं समर्थन तर आम्ही करणारच नाही. आणि ह्या ज्या घटना घडलेल्या आहेत ह्या अतिशय वेदनादायी आहेत. आणि पण आमचा पक्ष जो आहे तो संवेदनशील आहे. महापौर महोदया, या पालिकेत सत्तेवरती बसलेले पक्ष हे संवेदनशील आहे. महापौर महोदया, आपण सुद्धा संवेदनशील आहात. या ठिकाणी उपमहापौर असू दे संजय घाडीजी, महापौर ताई रितुताई असू देत, सगळे संवेदनशील आहेत. आमचे सभागृह नेते गणेश खंडकरजी हे संवेदनशील आहेत. आमचे स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदेजी हे सुद्धा संवेदनशील आहे. त्यामुळे ह्या संवेदनशीलमुळेच महापौर महोदय विषयावरती येणारच आहे. संवेदनशील आहे म्हणून जे इतक्या वर्षात कधीही मुंबईकरांनी बघितलं नाही ते कारवाईच्या स्वरूपात बघितलं. या सरकारने जे गुन्हेगार होते त्यांच्यावरती कठोर कारवाई केलेली आहे. महापौर महोदय, एक रंजक बातमी समोर आली की आमचे विरोधी पक्ष नेत्या या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली. महापौर महोदया, कारण काही असू दे पण त्या निमित्ताने त्यांनी स्वतः आणि त्यांच्या कृतीतून दाखवलेलं आहे की लोकांच्या समस्या सोडवणारे, लोकांचं गाऱ्हाण ऐकणारे, लोकांच्या सगळ्या समस्या सोडवणारे फक्त एकमेव पर्याय आहे म्हणजे आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, म्हणजे आमचे लाडके देवाभाऊ. महापौर महोदया विषयावरती येते. महापौर महोदया, माझ्यासाठी तुम्ही 5 मिनिटं ठेवलेली आहेत. 5 मिनिटाच्या वरती मी घेणार नाही, पण मला बोलू द्या. विषयावरतीच येते. महापौर महोदया, विरोधकाकडनं असं आलं की तुम्ही नैतिकता पाळली पाहिजे, तुम्ही महापौरांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशा पद्धतीने आता त्यांचं सुरू होतं. त्यावेळेला विषयावरती नव्हते ते. महापौर महोदया, मला सांगा, मला यांच्याकडनं उत्तर हवंय की मला 29 ऑगस्ट 2017 मुसळधार पावसात बॉम्बे हॉस्पिटलचे ख्यातनाम डॉक्टर दीपक अमरापूरकर यांची मॅनहोल मध्ये ज्या वेळेला मृत्यू झाला तेव्हा महापौरांनी राजीनामा दिला होता का? यांनी नैतिकता पाळली होती का? नैतिकता स्वीकारली होती का? यांच्या पक्षाने महापौरांचा राजीनामा मागितला होता का? महापौर महोदय, चेंबूर मध्ये 7 डिसेंबर चेंबूर 2017 रोजी झाडाचा ज्या वेळेला एका महिलेचा मृत्यू झाला, त्यांचं नाव होतं शारदा घोडेस्वार. या महिलेचा ज्या वेळेला मृत्यू झाला त्यावेळेला त्या महिलेच्या किंचळ्या तुमच्या कानापर्यंत आल्या नाहीत. त्यावेळेला तुम्ही महापौरांचा राजीनामा मागितलेला का? महापौर महोदया, 25 वर्ष त्याने काहीच केलं नाही ना. कदाचित आता म्हणून ते श्रीराम करून सुरू आहे. 25 वर्षातलं सगळं बाहेर निघेल म्हणून आता रामाचा जप चालू आहे. महापौर महोदया, या ठिकाणी किशोरीता म्हणजे आमच्या सन्माननीय विरोधी पक्षनेत्या या मुंबईच्या अर्थसंकल्पावरती चर्चा करत होत्या 4 ते 5 तास. आणि त्यावरती होतं मोदक कसे बनवायचे. या पाककलेचं ज्ञान देत होते, पण त्याच्याऐवजी
जर पावसाळ्यात काय उपाययोजना करणार या जर गोष्टी सांगितल्या असत्या तर त्यांचा अनुभव हा आम्हाला फायद्याचा ठरला असता. महापौर महोदया हे ह्याच्यासाठी सांगतोय कारण त्यांचा दिवस जात नाही. महापौर महोदय, त्यांचा दिवस जात नाही की महापौर यांचं नाव घेण्याचं आणि मुंबई अध्यक्ष अमित साटमजींचं नाव घेऊन यांचा दिवस जात नाही. कारण त्यांना एक भीती वाटते की आम्ही यांच्यावरती टीका नाही केली तर आमचं पद शाबूत राहणार नाही की काय, अशा पद्धतीने हे सगळं सुरू आहे. महापौर महोदया, मला अतिशय महापौर महोदया या ठिकाणी मला अभिनंदन करायचंय की जितक्या म्हणजे आज जवळजवळ या 8 दिवसात जितका पाऊस कोसळलाय, जितका पाऊस पडलाय ना, तो रोज 250 ते 350 मिलीमीटर सरासरी रोज पाऊस पडलेला आहे. आणि वर्षभराचा जेवढा पाऊस आहे ना तो या एका आठवड्यात 45% असा पाऊस पडलेला आहे. महापौर महोदया, जोरदार वारे आले, समुद्रावरती भरती आली, तरी मुंबईची तुंबई झाली नाही. मुंबई कुठेही थांबली नाही, रस्ते कुठे थांबले नाही, बीएसटी कुठे थांबली नाही, रेल्वे कुठे थांबली नाही. कारण हे सगळं आमच्या देवाभाऊंमुळे त्यांनी ही चोख कारभार केलेला आहे. त्यामुळे मुंबई कुठेही थांबली नाही. आणि जे उलट पाण्यात जे काही पाणी साचलं होतं ना ते सुद्धा काही तासानंतर त्याचा निचरा झालेला आहे. महापौर महोदया, खरं तर म्हणजे आम्ही त्यांच्यापेक्षा अनुभवाने फार लहान, त्यांच्यापेक्षा अनुभवाने तसं काही. पण महापौर महोदया, मला असं वाटते की त्यांच्या पक्षाचं कोणी आता तर खरं तर पावसाळी अधिवेशन सुरू आहे. महापौर महोदया, पावसाळी अधिवेशन सुरू आहे, पण तरी सुद्धा आजचा लाटचा दिवस आहे ताई, आजचा लाटचा दिवस आहे माहिती आहे. पण तरी सुद्धा ताईंना असं वाटलं नाही की आपण आपल्या एखाद्या पक्षाच्या आमदाराला किंवा खुद्द आदित्यजींना हे विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावे, त्यांना मांडायला सांगावे. कारण त्यांना वाटलंच नाही, त्यांना माहिती होतं की हे विषय काही पोहोचू शकणार नाहीत, म्हणून ते स्वतः खुद्द ते घ्यायला गेले. महापौर महोदय, या पाण्यासाठी उपाययोजना सांगणार. महापौर महोदय, देवाभाऊ ज्यांनी अटल सेतू कोस्टल रोड कनेक्टिंग लिंक सारखे वर्ल्ड क्लास प्रोजेक्ट केले, इन्फ्रामॅन म्हणून त्यांची ख्याती आहे, अशा यांना तुम्ही पाण्याच्या उपाययोजना सांगण्यासाठी लेटर देत होता. महापौर महोदय, आज खरं तर यांनी मी तर विरोधी पक्ष नेत्यांना एक विनंती करेल की त्यांनी उद्धवजींना एक लेटर द्यावं, त्यांनी आदित्यजींना एक पत्र द्यावं की आंदोलनाच्या आधी एखाद 2 स्तोत्र तरी पाठ करावे, जेणेकरून पुस्तकात बघून सुद्धा त्यांना बोलता येत नाहीये. महापौर महोदय, जाता एकच सांगेल की यांचा उभाटा पक्ष नाही, बोभाटा पक्ष असं नाव दिलं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.